पूर्णपणे 100% देऊन मी अभ्यास केला. 100% 13-13, 12-12 तास मी कंटिन्यू अभ्यास केला. तर मी समोर असं माझ्या आई-वडिलांचा फोटो ठेवायचो किंवा माझ्या मोबाईलचं जे कव्हर पेज असतं त्याच्यावरती मी आईचा फोटो लावला होता. ते फोटो बघितला ना मला एवढं मोटिवेशन यायचं, की बाबा ह्या व्यक्तीसाठी मला काहीतरी करायचं. ह्या व्यक्तीला मला असं एक समाजात एक रिस्पेक्ट निर्माण करून द्यायचे. का तर ह्यांनी पहिल्यापासून गरिबी शेतमजुरी केलेली. त्या शेतमजुरीत ह्यांना कसं म्हणजे समाजात असं जास्त कोणी असं रिस्पेक्टफुली असं बघत नव्हतं ना, की बाबा ही मजूर आहेत काय असंच. प्रत्येक जण आपलं कामापुरती त्यांना न्यायची शेती करायला. ते बघितलं ना मला असं वाईट वाटायचं, की बाबा माझ्या बी आई बापाला थोडंफार काहीतरी लोकांनी थोडंफार रिस्पेक्ट माझ्यामुळे भेटावी. ह्या गोष्टीसाठी मी मेहनत पूर्ण जीव लावला. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टॉक 18 मराठीच्या ग्रेट व्हेट आणि सक्सेस स्टोरी या प्रोग्राम मध्ये आज आपल्या बरोबर पिलीव येथील स्वप्नील बंडलकर आहेत. काल पिलीव गावातून जल्लोषात मिरवणूक निघाली अशा एका तरुणाची, ज्याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची, सामान्य आई वडील शेतमजूर, पण मुलाच्या डोळ्यात स्वप्न होती. परिस्थितीसमोर हार न मानता स्वप्नांचा पाठलाग करत स्वप्नील शंकर बंडलकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट ब म्हणून हे पद मिळवलं. त्यांच्या या संघर्षाची, मेहनतीची आणि यशाची कहाणी जाणून घेण्यासाठी टॉक 18 मराठी बरोबर ही आजची ग्रेट भेट. काय त्याची सक्सेस स्टोरी होती, त्यानं कसा अभ्यास केला, त्यानं मेहनत कशी घेतली, त्याची परिस्थिती काय होती, स्वप्नील बरोबर गप्पा मारूया. तू जे यश संपादन केलं त्याचा टेल टू हेड सगळी चर्चा आपण टॉक 18 मराठीच्या या ग्रेट भेट या प्रोग्राम मध्ये आपण करूया. तुझी प्रथमतः ओळख करून दे. माझं नाव स्वप्नील शंकर बंडलकर. मी माझं महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागामध्ये जलसंधारण अधिकारी गट ब या ठिकाणी माझी आता निवड झालेली आहे आणि मी पिलीव गावचा एक तरुण आहे. तुला पहिला प्रश्न, आपल्या कुटुंबाची आणि बालपणाची तुझी परिस्थिती पहिल्यापासून कशी होती? कुटुंबाची परिस्थिती सांगायची म्हणलं तर अत्यंत हलाखीची परिस्थितीतून मी गेलेलो आहे. कुटुंबात माझे हे दोन्ही आई वडील आहेत. त्यांनी मला शेतमजुरी करून, दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून मला त्यांनी एवढं शिक्षण प्रोव्हाइड केलं. आणि त्यात अत्यंत बिकट परिस्थिती होती आमची. म्हणजे आम्हाला नीट शिक्षणासाठी बुक्स वगैरे किंवा अशा कोणत्या सुखसुविधा नव्हत्या. मग आम्ही ते बुक्स लहानपणी आम्ही जे जुन्या बुक्स असतात ते यूज करून असं आम्ही. आता सांगितलं की आई वडील शेतमजूर होते, त्यांच्या कष्टाचा आपल्या आयुष्यावर तुझ्या विचार नेमका कसा परिणाम झाला, की बाबा अभ्यास आपण करावा का? त्याबद्दल मला मोटिवेशन असं आलं की ह्यांनी माझ्यासाठी एवढी मेहनत घेते, धडपड करते. मला ह्यांनी स्वतःहून काही शिक्षण घेतलं नाही, हे अजिबात शाळेत गेले नाहीत, काय नाहीत, तरी ह्यांनी माझ्याबद्दल तेवढा विश्वास दाखवला माझ्यावरती की तू शिकला तर आपल्या घरचं काहीतरी परिस्थिती बदलेल. स्वप्नील, आपल्या कुटुंबाची आणि बालपणाची काय पार्श्वभूमी होती? कुटुंबाची बालपणाची परिस्थिती सांगायची झालं तर माझ्या कुटुंबात हे दोघेही माझे आई वडील होते. ते शेतमजुरी करत होते आणि ते शेतमजुरी करत असताना त्यातून त्यांनी मला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मला त्यांनी प्रोव्हाइड केलं. त्यांच्या कृपेने मला तेवढ्या चांगल्या पद्धतीचं एवढ्या चांगलं भेटलं शिक्षण. खरं तर आई वडील शेतमजूर होते, काबाड कष्ट करून त्यांनी शिकवलं, पण त्यांच्या कष्टाचा तुझ्या आयुष्यावर विचारावर काय परिणाम झाला? त्यावेळेस मला असं समजत होतं की मी 10वी पर्यंत असं समजत होतो की काहीतरी आपल्या आई वडिलांसाठी आपण केलं पाहिजे, आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण काही ना काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. म्हणून मी त्या गोष्टीत ह्यांचं कष्ट बघायचो. मी रोज कामाला जायचे, संध्याकाळी यायचे आणि संध्याकाळी आईचं पाय दुखायचं माझ्या, ते आई दाबत बसायची एकटी. मग मला ती वाईट वाटायचं की बाबा माझ्या आई वडिलांसाठी मी काय करू शकतो आयुष्यात. या गोष्टी मी सारख्या मनात माझ्या चालायच्या. त्यामुळे मला एक अशी प्रेरणा भेटली की आपण काहीतरी बनवून दाखवू. मग त्यानुसार मी गावात लोकांना बघायचो की रिस्पेक्टफुल पर्सन कोण असते, तर जे गव्हर्नमेंट अधिकारी असतात किंवा ज्यांना चांगल्या पोस्टवरती आहेत लोक,
त्यांना एक चांगल्या प्रकारची रिस्पेक्ट भेटते, त्यांच्या घरच्यांना रिस्पेक्ट भेटते. तशा टाईपच्या आपल्या पण घरच्यांना थोडीफार रिस्पेक्ट भेटली पाहिजे, असा एक उद्देश धरून मी मनात तसा विचार केला 10वीत. खर तर आधी तो आता अभ्यास करत होता, पण अधिकारी व्हायचं स्वप्न तू कधी बघितलं आणि त्याच्या पाठीमागची काय प्रेरणा होती? अधिकारी व्हायचं स्वप्न मी माझं 10वी झाली इथं. मला 10वीला मला चांगली मार्क पडली. त्यावेळेस मला समजलं की माझ्यात पण काहीतरी थोडंफार क्वालिटीज आहेत की बाबा मी काहीतरी करू शकतो आयुष्यात. म्हणून अशा प्रकारे मी सोलापूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूरला तिथं मला ऍडमिशन भेटलं एक. आणि तिथं गेल्यानंतर मला तिथील एक 2-3 शिक्षकांनी समजवलं की की बाबा तुला जर परिस्थिती तुझी चेंज करायची असेल किंवा असं काहीतरी वेगळं करायचं असेल तर तू गव्हर्नमेंट क्षेत्रात जाऊ शकतो किंवा तिथंही तुला गोष्टी सगळ्या करू शकतो, तुला पाहिजे. तिथून मला प्रेरणा भेटली की बाबा मला काहीतरी गव्हर्नमेंट मध्ये गेलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेला सुरुवात करताना कुठली आव्हानं आली? आव्हानं काय होती? स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना मला अशी भरपूर आव्हानं आली. म्हणजे सांगायचं झालं तर मला काहीच ह्या क्षेत्राबद्दल माहिती नव्हती सुरुवातीला. सुरुवातीला मी माझी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी म्हणलं आता घरची परिस्थिती बदलायची आहे आणि त्याबद्दल कसं कसं प्रिपरेशन करायची मला काहीच आयडिया नव्हती. मग मी काही केलं, मी युट्यूबवरती बघायचो, युट्यूबवरती व्हिडिओ लेक्चर बघायला लागलो. घरी त्यानंतर कोरोना आलता ना, कोरोना नंतर मी घरीच होतो. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणलं आता इथून पुढे आपली जर्नी स्टार्ट करायची म्हणलं आता. म्हणून मी युट्यूबवरती ती माहिती घेत गेलो. युट्यूबवरती सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर आपल्या घरीच एका रूम तयार केली आणि रूम मध्येच प्रिपरेशन चालू केली. आर्थिक परिस्थिती साधारण असताना अभ्यासासाठी आवश्यक साधनं आणि योग्य वातावरण तू कसं निर्माण केलं? आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची होती. मला हे समजलं होतं की आपल्याला हे पुण्यात जाऊन किंवा अशा मोठ्या सिटीमध्ये जाऊन आपल्याला प्रिपरेशन करता येणार नाही. त्यासाठी मी काय केलं, मी माझी स्वतःच्याच घरात एक रूम तयार केली छोटीशी. तिथंच एक टेबल बनवला आणि तिथंच मी स्टडीसाठी युट्यूबवरतीच सगळ्या प्रिपरेशन केली. युट्यूबवरती जे व्हिडिओ भेटतील, ज्या गोष्टी नोट्स भेटतील टेलिग्रामवरती, युट्यूबवरती त्या नोट्स घेतल्या आणि त्याच्यातून मी स्वतःच्या नोट्स तयार केल्या आणि त्याच नोट्स मी रेफर करत रिव्हिजन करत प्रिपरेशन सुरू केली. अगदी बरोबर आहे. तू आता सांगितलं की आई वडील शेतमजूर आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतात, घर छोटं होतं. आता मी बघितलं की तुझ्या घराचं काम चालू आहे. मग त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आता सांगितलं की तू रूम केली, ह्याच्यामध्ये वाटलं का बाबा अपयशच येतंय ना, आपण होऊ का, असा कधी प्रश्न मनामध्ये आला का? भरपूर वेळा मला पेश आलं. असं नाही की मी एकदम असं अभ्यास चालू केला आणि लगेच मला पोस्ट भेटली, असं नाही झालं. मी 4 वर्ष रूम मध्ये अभ्यास केला, कंटिन्यू अभ्यास करत राहिलो. भरपूर प्रत्येक वर्षी मला अपयश येतो. तरी पण मी माझ्या आई बापांच्या चेहऱ्याकडे बघायचो. मला असं वाटायचं की हे लोक एवढे काम काम करतात, रोज सकाळी उठतात, रोज सकाळी कामाला जातात, हे थकत नाही, आपण तरी का थकलं पाहिजे? आपण पण आपल्याला काय आहे, आपल्याला फक्त अभ्यासच करायचा आहे रूम मध्ये बसून, मग आपण अभ्यास केलाच पाहिजे. म्हणून असं मी स्वतःला मोटिवेशन द्यायचो आणि मी रोज सकाळी उठून त्याच जोमानं त्याच जोशानं अभ्यास करायचो. तुझ्या या यशामध्ये आई वडील आहेत, शिक्षक आहेत, तुझे मित्र किंवा मित्र वगैरे आहेत, पण विशेष योगदान असं कुठलं तुला मिळालं? ते विशेष योगदान फक्त माझ्या आई वडिलांनी मला भरपूर सहकार्य केलं. मी भरपूर वेळा एक्झाम मध्ये फेल झालो तरी मला माझी आई मला सारखी समजवायची की ठीक आहे, ह्या वर्षी फेल झाला, नेक्स्ट वर्षी ट्राय कर, नेक्स्ट टाइम तू चांगलं प्रिपरेशन केलं तर चांगलं तुझं कुठं ना कुठं तरी होऊन जाईल, पण तू अभ्यास सोडू नको, कंटिन्यू करत राहा. ह्या गोष्टीचं त्यांनी मोटिवेशन दिलं. तुला काही कमी जास्त लागली, गरज पडली, आम्ही आहे अजून दाबाड कष्ट आम्ही किती पण दिवस लागू तुला, आम्ही तुझ्यासाठी कायम उभा आहे. म्हणजे अभ्यास करत असताना सुद्धा अपयशात सुद्धा आई वडीलच उभा राहील. नक्कीच. तू ही पोस्ट काढली, ही बातमी ज्यावेळेस तुझ्या कानावर आली, तू तुझा रिझल्ट बघितला असेल, तुझं जिथं निवड झाली असेल, ज्यावेळेस ही पहिली बातमी आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होता? ज्यावेळेस मी आईला माझा निकाल लागला त्यानंतर मी आईला पहिला कॉल केला
आईला कॉल केल्या मी आईला एवढंच बोललो की एवढ्या दिवसाचं आपलं जे कष्ट होतं 4 वर्षाचं ते मी पूर्णपणे त्या शब्दाला खरा उतरलो आणि ते शब्द मी पूर्ण केला आणि आज तुझा मुलगा म्हणलंय साहेब झाला. आणि एवढं बोलल्यानंतर आईला शब्दच काय फुटले नाहीत, ती रडूच लागली जोर. खरं तर आता आपण ही मुलाखत करतोय. स्वप्नीलचे आई वडील त्याच्या शेजारी आहेत आणि खरं पाहता त्यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी आलेलं आहे. हे पाणी काय एका दिवसाचं नाही, त्याच्या पाठीमाग अपार कष्ट आहेत, मेहनत आहेत आणि त्यांनी सुद्धा एक स्वप्न बघितलेलं होतं की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे. त्यांच्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे साहजिकच आहे. त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं आज स्वप्नीलनं त्याची चीज करून दाखवले आणि आज अर्थात तो एक अधिकारी झालेला आहे. नक्कीच साहजिकच आहे, त्यांच्या भावना दाटून आलेल्या आहेत. काल तुझी एक ऐतिहासिक मिरवणूक या पिलीव शहरामधून निघाली. अगदी पिलीवचं स्टँड ते अगदी पेठेतून रात्रीच्या साधारणतः 11, 11:30, 12 वाजेपर्यंत डॉल्बी, गुलाल आणि तुझ्यावरती हारांची उधळण आणि शुभेच्छांचा वर्षाव होत होता. ही मिरवणूक आणि गावकऱ्यांना प्रेम दिलेलं प्रेम हे पाहून तुला काय वाटलं? तुझ्या काय भावना? एवढं मला माझ्या गावातील एवढे लोक मला प्रेम देतात, एवढं माझ्यासाठी म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनाच एवढा आनंद झालाय की मी अधिकारी झालोय. ह्या गोष्टी बघून माझ्या डोळ्यात मी एवढा भावुक झालो होतो काल की मी बोलू शकत नाही. असं एवढं भावुकतेने मी सगळ्यांशी भेटलो, सगळ्यांना मिठी मारली आणि सगळ्यांना आपुलकीने सांगितलं की मी शेवटी तुमचा शब्द पाळला, मी अधिकारी झालो. खरं तर तुझं यश पाहताना आज तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी, काय याच्यावर तुझी काय भावना आहे? मी माझ्यासाठी ते त्यांचं कष्ट आणि त्यांचं सगळं जे त्यांनी एवढं 4 वर्ष माझ्यासाठी त्यांनी सपोर्ट केला की या सगळ्या गोष्टी केल्या की त्यांचं जे एवढं आतोनात प्रेम आहे ते अजून पण माझ्यासाठी तेवढ्या तत्परतेने उभं आहे. हेच माझ्यासाठी हीच गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आहे ना. माझा देवळात नाही, माझा देव इथंच आहे. खरं तर आपण ग्रामीण भागातून येतो, तू ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागातल्या तुझ्यासारख्या तरुणांना स्पर्धा परीक्षाबाबत तू आज काय सांगशील? ग्रामीण भागातल्या मुलांना मी एवढंच सांगू शकतो की आता आपल्याकडे तुम्हाला समजत नसेल की गोष्टी बाबा की आपल्याला कसं करावं, प्रिपरेशन काय करावं, तर जी फॅसिलिटी आहे तुमच्याकडे, जी मोबाईल आहे, जी युट्यूब आहे, त्याच्यावरून तुम्ही माहिती घ्या. फक्त हिंमत हारू नका की आपल्याला हेच सगळ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह झालेला आहे की पुण्यात गेल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो आपण. पण तसं नसतं. अभ्यास तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही स्वतःच्या घरात एका ठिकाणी कोपरा धरून तिथेही अभ्यास करू शकता. फक्त मनात तेवढी जिद्द आणि कष्ट करण्याची एक हे पाहिजे, म्हणजे काय तयारी असली पाहिजे, तरच ह्या गोष्टीत उतरा. आणि ह्या गोष्टीत एकदम स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं ना, तुम्ही कुठेही असू द्या, ग्रामीण मध्ये असू द्या किंवा कसलीही तुमची परिस्थिती असू द्या, तुम्ही बदलू शकता. फक्त स्वतःच्या मनात तेवढी हिंमत असली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. आणि आईबापांचं कष्ट डोळ्यासमोर कधी ठेवून जर तयारी केली तर आपल्याला अपयशी येते, पण कधी एक दिवस असा येतो की त्या दिवशी आपल्याला नक्की मिळत. आपल्या बरोबर स्वप्नीलची आई आणि वडील सुद्धा या मुलाखतीमध्ये आहेत. मावशी, काल पिलीवमध्ये तुमच्या लेकाची मिरवणूक निघाली, गुलाल पडला अंगावर, काय वाटलं खरं ती बघून काल? मोठा आनंद झाला की बघून, किती त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कष्टाची झालं. हा, कष्टाचं चित झालं त्याला ते मेहनत. आम्ही पण त्याच्यासाठी एवढीच आमची इच्छा होती की त्यांना चांगलं शिक्षण घेऊन चांगलं मोठा अधिकारी हो. तू काय शिक्षण कमी करू नको, बंद करू नको. आम्हाला असं कधी वाटलं नाही की तिथं पैसे खर्च करत असत. आम्ही दिलेल्या पैशाचा माझा विश्वास होता त्याच्यावर की काहीतरी करून दावणार, आमचं नाव कमवणार. नक्कीच तुमच्या कष्टाचं चीज स्वप्नीलनं केलेलं आहे. आज
त्याच्याबद्दल नाराजी कधी वाटला? कसा होता स्वप्नील? म्हणजे असा खोडकर होता, भांडकर होता? कधी पैसे वगैरे मागायचा शाळेत जाताना? नाही, कधीच नाही. शांत त्यानं अभ्यास नाही म्हणलं तरी तसाच बसणार. म्हणला 1000 रुपये देऊ का तर तेवढंच पाठवू का ज्यादा पाठवू? ज्यादा नको, तेवढंच बाद झालं. ज्यादा कधी पैशाचा खर्च केला नाही. कधी कपडे चांगली मिळाली नाही, कधी चप्पल चांगली मिळाली नाही. आम्ही कामावर जायचो. तरी मिळवाय गेला पण त्याच्या सोबत कोण कधी कोण नाही. सगळं बघितलं आम्हाला कोणाचा आधार नाही. आणि सगळे वापर, कधी जुने कपडे म्हणला नाही, कधी नवीन कपडे म्हणला. हाय ह्याच्यात त्यानं मान्यता करून त्यानं मिळवलं यश. एवढंच आमचं म्हणणं आहे बाबा, गरिबीची जाण राखावं, जाण ठेवा. नक्कीच. स्वप्नीलची आई भावनावित झालेली आहे. खरं तर आई वडील रडत आहेत, स्वप्नीलच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहेत. स्वप्नीलचे आई वडील हे अशिक्षित आहेत, परंतु अशिक्षित असून सुद्धा स्वप्नीलकडून त्यांना अपेक्षा आहेत की जरी जर तू अधिकारी असला तर गरीब मुलावरती तू लक्ष ठेव आणि प्रामाणिकपणे काम कर. जसं त्यांनी कष्ट करून स्वप्नीलला मोठं केलं, आज अधिकारी केलं. महाराष्ट्र शासनाच्या त्या जबाबदार खुर्चीवर बसल्यानंतर सामान्य माणूस, सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून स्वप्नील काम करेल याचा त्यांना, त्याच्या आई वडिलांना विश्वास आहे आणि नक्की तो स्वप्नील काम करेल. जो परिस्थितीवर मात करून, आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परिस्थितीची जाणीव ज्याला असते तो नक्कीच समाजातला एक मोठा माणूस होतो आणि स्वप्नील नक्की होईल. आपण यात नक्कीच आपण त्याच्याकडे आशावाद व्यक्त करू. आज आपण तुझ्या यशाबद्दल गप्पा मारतोय. आई वडिलांच्या डोळ्यात आज पाणी बघितलं, तुझ्याही डोळ्यात पाणी आलं. खरं हा प्रवास तुझा थक्क करणार आहे, परंतु पुढचा तुला प्रश्न, परिस्थिती गरीब असू शकते पण स्वप्न गरीब नसावेत, या विचाराबद्दल तुझं काय मत आहे? परिस्थिती गरीब असली तरी ना, माणसाच्या मनात कायमस्वरूपी एक हिंमत असली पाहिजे की आपल्याला ती परिस्थिती बदलायची. काहीही झालं तरी, कसंही झालं तरी आपल्याला ती परिस्थिती बदलायची आणि त्यासाठी आपण काही करू शकतो. त्यासाठी मग मला अभ्यास करावा लागला तर मी पूर्णपणे 100% देऊन मी अभ्यास केला. 100% 13-12 तास मी कंटिन्यू अभ्यास केला. तर मी समोर असं माझ्या आई वडिलांचा फोटो ठेवायचो किंवा माझ्या मोबाईलचं जे कव्हर पेज असतं त्याच्यावरती मी आईचा फोटो लावला होता. ते फोटो बघितला ना, मला एवढं मोटिवेशन यायचं की बाबा ह्या व्यक्तीसाठी मला काहीतरी करायचंय, ह्या व्यक्तीला मला असं एक समाजात एक रिस्पेक्ट निर्माण करून द्यायचे. का तर ह्यांनी पहिल्यापासून गरिबी शेतमजुरी केलेली, त्या शेतमजुरीत ह्यांना कसं म्हणजे समाजात असं जास्त कोणी असं रिस्पेक्टफुली असं बघत नव्हतं ना की बाबा ही मजूर आहेत काय असंच. प्रत्येक जण आपलं कामापुरती त्यांना न्यायची, शेती करायची. मग ते बघितलं ना, मला असं वाईट वाटायचं की बाबा माझ्या बी आई बापाला थोडंफार काहीतरी लोकांनी थोडंफार रिस्पेक्ट माझ्यामुळे भेटावी. ह्या गोष्टीसाठी मी पूर्ण जीव लावला, पूर्ण मेहनतीचा, आणि मी करून दाखवलं. तुझे प्रेरणास्थानच तुझ्या आई वडील. शेवटी आपल्या आजच्या 5Gच्या जगातल्या आणि जेनजीच्या आजच्या पोरांना तो आज काबाड कष्ट करून तू यश संपादन केलं. ह्या आजच्या तरुणाईला तू काय संदेश देशील आज? आजच्या तरुणाईला एवढंच संदेश आहे की आता कसं झालंय, मोबाईलचं, इंटरनेटचं युग आलेलं आहे. सर्वजण मोबाईल मध्ये बिझी आहेत सर्वजण. पण काय ठीक आहे, ते गोष्टी आहेत, चालतात, सगळ्या गोष्टी चालतात. पण एक मनात एक थोडीफार तरी जिद्द पाहिजे की बाबा आपल्याला काहीतरी ह्या थोडस आपल्या आई बापांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही काय आता जे लोक आहेत ना, जी गोष्टी आहेत, जी आपल्या टाइमपासच्या गोष्टी आहेत, ती एक लिमिटेड ठीक आहे. पण एक दिवसातून 4 तास तरी स्वतःसाठी आणि स्वतःच्या एक फ्युचर साठी 4 तास तरी थोडस आपण स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे. नक्कीच. तरी पण आजचा तरुण हा मोबाईल 24 तास त्याच्या हातात असतो आणि डिप्रेशन मध्ये जाणवतो. तर आजच्या तरुणांना डिप्रेशन मध्ये न राहण्यासाठी त्यांना काय तू सांगशील आज? डिप्रेशन मधून एकच गोष्ट आपल्याला बाहेर काढू शकते, ती म्हणजे आपला स्वतःवरचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स की मी बाबा ह्या परिस्थितीतून आहे, तरी पण मी ह्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो. आणि माझ्या मागे माझे कोण आहेत की माझी काळजी करणारे कोण आहेत. महत्वाची म्हणजे आपले आई वडील असतात.
आई वडिलांचा विचार करायचा, त्यानंतर आपली जी जीवाभावाची मित्रमंडळी असते त्यांचा विचार करायचा. जर आपण डिप्रेशन मध्ये राहिलो ना, आपण जर काय चुकीचं करून घेतलं तर ह्या लोकांवरती आणि ह्यांच्या लोकांवरती किती आपल्या ह्या गोष्टीमुळे इम्पॅक्ट पडू शकतो, ह्या गोष्टींचा विचार करायचा. आणि त्यानंतर एक असं केलं पाहिजे की बाबा आपण काहीतरी ह्या समाजाचं देणं लागतो, काहीतरी आपण आपल्याला ह्या आई वडिलांनी जन्माला घातले म्हणलं आपलं काहीतरी कर्तव्य आहे, काहीतरी करून दाखवायचं ह्यांच्यासाठी. असं डिप्रेशन मध्ये जाण्याचा थोडे दिवस जातात त्या गोष्टी, पण स्वतःवरती जर आपण मेहनत घेतली, स्वतःवरती आपण बिझी राहिलो, एखादं काम आपण घेतलं आणि त्यात बिझी होऊन गेलो ना, थोड्या दिवसांनी ते डिप्रेशन आपलं सॉर्ट आउट होऊन जातं. तर स्वप्नील आपल्या संघर्षाची आणि यशाची कहाणी ऐकताना एक गोष्ट प्रत्यक्षानं जाणवते. परिस्थिती किती जरी कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर माणूस आपलं आयुष्य बदलू शकतो. आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं आपल्या यशाच्या रूपाने एक सुंदर सलाम त्यांच्या आई वडिलांना जातो. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी म्हणून आपण जबाबदारी स्वीकारत आहात. आपल्या पुढील शासकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी टॉक इन मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. आपली ही सक्सेस स्टोरी, आपली ही यशोगाथा गावातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी, तरुणांसाठी प्रेरणादायी स्टोरी ठरावी हीच अपेक्षा. स्वप्नील, तुम्ही तुमच्या आई वडिलांनी टॉक इन मराठीसाठी आज वेळ दिला, तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, स्वप्नील भंडलकर यांची ही प्रेरणादायी मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच संघर्षातून यशाची शिखरे गाठणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींच्या सक्सेस स्टोरी पाहण्यासाठी टॉक इन मराठी या माळशिरस तालुक्याच्या आवाजाला या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत आपल्या मित्र नातेवाईकांना तुम्ही शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.